नमस्कार मित्रांनो, तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेबद्दल। ऑगस्ट महिना संपायला फक्त काही दिवस शिल्लक आहेत, पण अजूनही अनेकांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत। त्यामुळे महिलांमध्ये मोठा प्रश्न निर्माण झालाय। ऑगस्टचा हप्ता नक्की कधी मिळणार? सप्टेंबर सोबत मिळून दुहेरी हप्ता म्हणजेच 3000 रुपये जमा होणार का? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हाच विषय सविस्तर पाहणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तसेच या चॅनलवर नवीन असाल आणि असेच व्हिडिओ हवे असतील तर या चॅनलला लगेच सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपला हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करायला विसरू नका। चला तर मग आजचा हा व्हिडिओ आपण सुरू करूया। मित्रांनो, सुरुवातीला थोडक्यात माहिती करून घेऊया। महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठी लाडकी बहीण योजना सुरू केली। या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपयाचा थेट आर्थिक लाभ दिला जातो। यामुळे घरातील छोट्या मोठ्या खर्चाला आधार मिळतो। अनेक महिला म्हणतात की या योजनेमुळे त्यांना थोडेफार हातात पैसे राहतात आणि आर्थिक स्वावलंबन वाढते। आता मुख्य मुद्दा, ऑगस्टचा हप्ता अजून जमा का झाला नाही? गेल्या काही महिन्यांपासून आपण पाहतोय की हप्ता नेहमी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मिळत नाहीये, तो काही दिवस उशिरा मिळतोय। काही वेळा तर एका महिन्याचे पैसे थेट पुढच्या महिन्यात जमा होतात। यामागे तांत्रिक कारण, निधी वितरण प्रक्रियेतला उशीर किंवा सण उत्सवाच्या अनुषंगाने होणारा बदल, हे सगळेच घटक कारणीभूत असू शकतात। सगळ्यांच्या मनातला मोठा प्रश्न, ऑगस्टचा हप्ता सप्टेंबर सोबत मिळणार का? तर मित्रांनो, याबाबत अजून अधिकृत माहिती सरकारकडून आलेली नाही, पण गेल्या काही महिन्यांचा अनुभव बघता जर ऑगस्टचे पैसे उशिरा आले तर ते सप्टेंबर सोबत जमा होण्याची शक्यता आहे। म्हणजेच महिलांच्या खात्यात 3000 रुपये एकत्रित लाभ जमा होऊ शकतो। महिलांमध्ये याविषयी खूप उत्सुकता आहे। अनेक जणींना गणेशोत्सवाच्या आधी पैसे मिळावेत अशी अपेक्षा आहे, कारण सणासुदीच्या काळात या पैशाचा मोठा आधार मिळतो। काही महिलांना सोशल मीडियावरही सरकारला पैसे विचारले आहेत की नेमका हप्ता कधी मिळणार। सरकारकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही, पण साधारणपणे हप्ता उशिरा आला की पुढच्या महिन्यात एकत्रित दिला जातो। म्हणून पुढील काही दिवस सरकारकडून या संदर्भात अधिकृत माहिती जाहीर होण्याची शक्यता आहे। तर मंडळी, ही होती माहिती लाडकी बहीण योजना ऑगस्ट आणि सप्टेंबर हप्ता अपडेटबद्दल। तुम्हाला काय वाटतं? ऑगस्टचा हप्ता सप्टेंबर सोबत एकत्र मिळाला तर तुम्हाला जास्त सोयीचा होईल का, की दर महिन्याला वेगळे मिळालं तर जास्त चांगला? तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या सगळ्या बहिणींना आणि मैत्रिणींना हा शेअर करा आणि असेच अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतोय। धन्यवाद।